नमस्कार. कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी 10 मिनिटात चटपटीत असे कांद्याचे काप बनवणार आहोत. ह्याआधी कधीच खाल्ले नसतील किंवा कधीही कुठे पाहिलेसुद्धा नसतील. अतिशय चविष्ट आणि कुरकुरीत असे हे कांद्याचे काप तयार होतात. तर आज आपण इथे जेवताना तोंडी लावण्यासाठी कांद्याचे काप बनवणार आहोत. तर इथे आपण 2 कांदे छान चिरून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने आपण काप करून घेतलेले आहेत. तर एकदम पातळ असे काप करू नका, असे मीडियम साईजचे काप करून घ्यायचे. तर इथे आता आपण कांद्याचे काप करून घेतलेले आहेत. आता प्रथम आपण त्याच्यावर लिंबाचे रस आणि थोडंसं चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. इथे आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच ही रेसिपी बनवा, म्हणजे अतिशय चविष्ट आणि चटपटीत असे हे काप तयार होतील. तर इथे आपण प्रथम लिंबाचे रस लावून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण थोडंसं चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. लिंबू आणि मिठामुळे कांदा छान मऊ होतो. तर लक्षात ठेवा, प्रथम आपण इथे लिंबाचा रस आणि मिठाचा वापर केलेला आहे. आता इथे आपण सर्व कांद्याचे काप आपण लिंबाच्या रसामध्ये आणि मिठामध्ये अशा पद्धतीने घोळवून घेणार आहोत. तर कांद्याचे रिंग जर वेगळे झाले तर इथे आपण अशा पद्धतीने परत जोडू शकतो आणि आपण त्यानंतर आपण पिठामध्येच घोळवून घेणार आहोत. त्याच्यामुळे जसे काप आहेत तसेच हे काप तयार होतात. तर इथे लिंबू आणि मीठ लावून झालेलं आहे आणि आता आपण आलं लसूण पेस्टचा वापर करणार आहोत. तर इथे आता आपण मीठ आणि कांदा लावून झाल्यानंतर आपण कांद्याला अशा पद्धतीने थोडंसं आलं लसूण पेस्ट लावून घेणार आहोत. तर अगदी सर्व कापांना आपण अशा पद्धतीने थोडंसं आलं लसूण पेस्ट लावून घ्यायचं आहे. तर इथे आलं लसूण पेस्ट लावून झाल्यानंतर आपण लाल तिखटाचा वापर करणार आहोत. तर हे थोडे तिखट छान लागतात, तर इथे मी थोडंसं लाल तिखट जास्त वापरणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. तर इथे आलं लसूण पेस्ट लावून झाल्यानंतर आपण लाल तिखटाचा वापर केलेला आहे. तर इथे मी घरगुती लाल तिखटाचा वापर केलेला आहे. घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. आता इथे आपण कांद्याच्या कापांना अशा पद्धतीने लाल तिखट लावून घेणार आहोत. सर्व कांद्याच्या कापांना लाल तिखट अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे. सर्व कांद्याचे काप आपण लाल तिखटामध्ये अशा पद्धतीने सर्व घोळवून झालेले आहेत. तर इथे आपण कांद्याच्या कापांना मीठ आणि लिंबू लावल्यामुळे कांदा पाणी सोडतो. त्याच्यामुळे आपण अगदी पटकन असं पिठामध्ये घोळवून हे काप तयार करून घेणार आहोत. तर इथे आपण आता 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. जर बारीक रवा नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे. तर इथे आपण 1 छोटी वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि 2 चमचे आपण इथे बेसनचा वापर करणार आहोत. जर बेसन आवडत नसेल तर तुम्ही तांदळाच्या पिठाचा वापर करू शकता. तर इथे आपण 1 छोटी वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि 2 छोटे चमचे बेसनचा वापर केलेला आहे. चवीनुसार मीठ आणि घरगुती लाल तिखट आणि 2 चिमूटभर हिंग. आता हे मसाले आपण रवा आणि बेसनमध्ये छान मिक्स करून घेणार आहोत. तर हे काप तुम्ही अगदी आमटी भात असेल किंवा वरण भात असेल आणि अगदीच कोण पाहुणे आले तर अगदी झटपट तयार होणारे हे काप आहेत. अतिशय चविष्ट असे हे काप तयार होतात. तर इथे हे रवा आणि बेसनमध्ये आपले मसाले छान मिक्स करून झालेले आहेत आणि आता आपण कांद्याचे काप आहेत ते ह्या पिठामध्ये छान घोळवून घेणार आहोत. तर इथे आता आपण कांद्याचे काप रव्यामध्ये अशा पद्धतीने उलटपलट करून छान आपण घोळवून घेणार आहोत. अशाच पद्धतीने आपण सर्व कांद्याचे काप उलटपलट करून छान घोळवून घेणार आहोत. इथे सर्व कांद्याचे काप आपण रव्यामध्ये अशा पद्धतीने घोळवून झालेले आहेत आणि आता आपण दुसरीकडे तवा गरम करायला ठेवलेला आहे. तव्यामध्ये थोडंसं आपण तेल गरम करून घेणार आहोत. तर इथे आपण हे कांद्याचे काप शॅलो फ्राय करणार आहोत, त्याच्यामुळे आपण थोडंसं तेलाचा वापर केलेला आहे. तेल छान गरम झाले की स्लो गॅसवर आपण हे कांद्याचे काप अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत. तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपण कांद्याचे काप छान तळून घेणार आहोत. तर इथे आता एक बाजू छान तळून झाल्यानंतर आपण पलटी करून घ्यायची आहे. तर इथे गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका, अगदी स्लो गॅसवरच आपल्याला हे कांद्याचे काप कुरकुरीत होईपर्यंत आपण छान भाजून घेणार आहोत. एक बाजू छान खरपूस अशी भाजून झाल्यानंतर आपण पलटी करून घेणार आहोत. तर इथे आता कांद्याचे काप आपण दोन्ही बाजूने छान खरपूस असे भाजून झालेले आहेत आणि आता आपण इथे गॅस बंद करायचा आहे आणि आपण हे कांद्याचे काप एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. अतिशय चविष्ट आणि चटपटीत असे हे कांद्याचे काप तयार होतात. नक्कीच रेसिपी बनवून बघा. इथे गॅस बंद करायचा आहे आणि एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. तर अतिशय चविष्ट असे हे कांद्याचे काप तयार होतात. नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा.
आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.